मराठीतून भगवद्गीता ओवी नंबर आहे 8. आपण डायरेक्टली मराठीतूनच घेऊया. इथे काय सांगितलं? इथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. आता हे भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा हे कोणाच्या बाजूने लढत होते? तर दुर्योधनाच्या बाजूने. आता तात्पर्य काय आहे ते बघा पुढे. दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. त्यांना कोणी पराजित केलेलं नाही. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रव हा ब्रह्मलोकांच्या राजाचा पुत्र आहे. बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्म झाला होता. कुंतीच्या पोटी. कुंती कोण आहे? तर अर्जुनाची आई. कृपाचार्याच्या जुळ्या बहिणींचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. दुसरं आहे काय? आता पुढे ओवी नंबर 9 याच्यामध्येच आपण देतो. अन्यच्च बहवा शूरा मध्यर्थ त्यक्त जीविता नाना शस्त्र पहरणा सर्वे युद्ध विशारदा. आता काय सांगितलं आहे? माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर इथे आहेत. माझ्यासाठी म्हणजे कोणासाठी? तर इथे वेण आहे दुर्योधन. हा दुर्योधनाचा मनामध्ये बोलतो दुर्योधन आणि प्रत्यक्षात पण बोलतो दुर्योधन. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. म्हणजे त्याला असं वाटलं की हे 5 पांडवांपेक्षा शूर आहेत, म्हणून तो त्यांचं वर्णन करतो. तात्पर्य काय दिलं आहे? तर जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयास झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीव देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. सर्व सांगितल्याप्रमाणे आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. की त्याला असं त्याच्या मनात पण होतं आणि तो बाहेर बोलून पण दाखवायचा दुर्योधन की हे माझ्यासाठी जीव पण दे, त्याग करतील जीवनाचा, आणि केलं पण ते. त्याच्यासाठी सगळं काय केलं. पण बोलतात ना, ईश्वर ज्याच्या पाठीशी आहे, ईश्वर ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या युद्धामध्ये साथ देतो त्याचाच विजयी आहे. हे प्रत्यक्षात कोणाला माहिती होतं? तर भीमाचा जो नातू होता त्याला माहिती होतं. ज्याच्या बाजूने ईश्वर लढतो त्याचा विजय आहे हे प्रत्यक्षात ते भीमाच्या नातवाला माहिती होतं. पण हे दुर्योधनाला माहिती नव्हतं. दुर्योधन एकदम कसा होता? तर अहंकारी होता ना, अभिमान त्याच्याकडे होता आणि पूर्ण द्वेष मत्सर करायचा तो पांडवांचा अखंड. बघा, कोणी पण आत्तापर्यंत ईश्वराने सांगितलं की द्वेष मत्सराचा त्याग करा, अहंकाराचा त्याग करा, अभिमानाचा पण त्याग करा. प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पण सांगितलं. आणि पुढे आम्ही जे परमार्थ करतो म्हणजे ज्या परमार्थामध्ये आहे त्यामध्ये सगळ्या परमार्थामध्ये हे सांगितलेलंच आहे. तर हे झालं
ओवी नंबर 8 आणि ओवी नंबर 9. तर इथेच आपण ही ओवी पूर्ण करूया. पुढच्या त्याच्यामध्ये आपण घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.